चला तर आज आपण मुरे मासे आणलेले, आज मुरे मासे पकडून आणले नदीतून. आज त्याची भाजी कशी करायची ते तुम्हाला मी सांगणार आहे. आता हे बघा जिवंत हे मुरे मासे पूर्ण. आपण त्याच्यात आता पाणी टाकू. बघा आता ते स्वच्छ धुवून घेऊ आपण. अशा प्रकारे धुवून घेतले मासे, पूर्ण धुवून घेतले. आता ते आपण त्याची आता तयारी करूया. तर 2 कांदे घेतले, 1 टोमॅटो आणि कोथिंबीर. आता हे छोटे छोटे बारीक चिरून घेणार आपण. अशा प्रकारे कांदा टोमॅटो फ्लोर आपण चिरून घेतली आहे. आता आपण त्याची फोडणी देऊया. चला, कढई गरम करायला ठेवली आहे. आता आपण त्याच्यात टाकू तेल. तेल गरम करून देऊ. त्यानंतर टाकू जिरे. जिरे तडतड करून द्यायचे. त्यानंतर टाकू कांदा. आता चांगलं परतून घेऊ आपण. अशा प्रकारे कांदा थोडा 1-2 मिनटं असा परतून घ्या चांगला. त्यानंतर त्याच्यात टाकू टोमॅटो. तो पण 1 मिनिटासाठी परतून घेऊ चांगला. अशा प्रकारे कांदा आणि टोमॅटो मिक्स झाला आहे, तो परतला आहे. आता आपण त्याच्यामध्ये ना लाल तिखट, हळदी आणि गरम मसाला तो मिक्स करून घेऊ. थोडंसं परतून घेऊ तो पण. त्यातच चवीनुसार मीठ टाकून घेऊ. मिक्स करून घेऊ ते. आता आपल्याला त्याच्यामध्ये ते मुरे मासे टाकायचे. हे मुरे मासे धुवून ठेवलेले होते, आता आपण ह्या कढईमध्ये टाकायचे. ते हलवून घेऊ. असे जास्त पण नाही हलवायचे, नंतर गाळून जाईल. नाही तर तुम्ही फ्राय पण करू शकता. तुम्हाला वाटलं भातासोबत खायला वगैरे थोडा रस्सा, तर रस्सा पण करू शकतो आपण. तर मला थोडासा रस्सा पण करायचा आहे. मला जास्त पण रस्सा नाही करायचा, मला फक्त 1 कप भरच रस्सा करायचा. त्यामुळे मी थोडंच करणार आहे. तुमच्या हिशोबाने तुम्हाला जसं लागेल तसा बघा करा. ते मिक्स करून घेऊ आता त्याच्यावरती. आणि कमी गॅसवरती थोडा वेळ झाकण ठेवते. आता मी 5-10 मिनटं 5-10 मिनटं नाही, फक्त 1च मिनटं. आता 1 मिनटं झालंय. आपण झाकण काढून बघूया बरं कसे झालेत. वास भरपूर, वास मस्त, एकदम मस्त घमघमीत वास सुटलाय. आता त्याच्यात त्याला कोथिंबीर टाकू आपण थोडी. आता आपण वाटीमध्ये काढून घेऊया. झणझणीत मुऱ्या माशांची भाजी तयार आहे खाण्यासाठी. खाऊन बघा तुम्ही. खाऊन पण बघा, करून पण बघा. मग आम्हाला कमेंटमध्ये सांगा.